हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदेगडाचे उपनेते राजेश शहा ताब्यात। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। अपघातानंतर मिहिर शहा फरार, गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहिर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। गुंडांची टोळी सरकार चालवत आहे, एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होतील। वरळीतल्या अपघातावरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। वरळी अपघात प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही। शिंदेगडाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार आहोत, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। आम्ही काय गैरसमज पसरवला, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं। भुजबळांचा ऐकून फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप। चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवतायत। चंद्रकांत पाटील सरकारची सुपारी घेऊन बोलू नका, मनोज जरांगेंची चंद्रकांत पाटलांवर टीका। मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, परभणीमधील सभेतून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन रॅलीत असल्यानं नंतर बोलतो, मनोज जरांगेंचा उद्धव ठाकरेंना निरोप। मनोज जरांगेंनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावा 288 मधील एससी एसटीच्या जागा सोडून इतर सर्व जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, माजी महापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश। शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला, पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरूण, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कुणाच्या पापाचा घडा भरला हे जनता विधानसभेला ठरवेल, आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। पुण्यातील नीरा, देवघर आणि भाटघर धरण अद्यापही कोरडे ठाक, दोन्ही धरणांत अत्यल्प पाणी साठा। कोकणातील प्रसिद्ध खोरनिन्को धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धबधबे प्रवाहित। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक घरांना पाण्याचा वेढा, तर जिल्ह्यातील नद्यांना पूर। चिपळूणला पावसाचा तडाखा, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, पावसाचा जोर कायम राहिला, सखल भागात पाणी वाढण्याचा धोका। मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, पुढील 2 दिवस रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा, अनेक नद्या पात्राबाहेर। दुसऱ्या टी20मध्ये भारताचा झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय, अभिषेक शर्माची शानदार शतकी खेळी, तर आवेश खान, मुकेश कुमारला प्रत्येकी 3 विकेट्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।